आज किती जण आहेत जे प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आणि कला एक उन्मुक्त प्रक्रिया आहे ज्यामध्ये असा आवाज असतो जो कधीच आपण ऐकत नाही किंवा त्याला ऐकूनही दुर्लक्षित करतो. तर तो पहिला आवाज आहे निसर्गाचा आणि दुसरा आवाज आहे आपल्या अंतर्मनाचा. कला प्रश्न मांडते. आपला अंतर्मन हे आपल्याला नेहमी सत्य सांगत असतं. प्रश्न विचारण्यासाठी मेंदूची मशागतही करते. आपण तोच आवाज दुर्लक्षित करतो आणि एका केऑटिक एका गोंधळात आपण इतके व्यस्त होऊन जातो. मग आपल्याला कुठेतरी पछतावा होतो की नाही आपण ते ऐकायला हवं होतं. माझ्या मनाने मला सांगितलं होतं. आज आपल्यासोबत द थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे सायली पावसकर आणि कोमल खामकर आपल्या सोबत आहेत. सो हाय सायली आणि हाय कोमल. हॅलो. आम्ही नाटक परफॉर्म करतो. नाटक म्हणजे कला आणि कलेची खूप महत्त्वाची भूमिका आहे. ती म्हणजे माणसाला माणूस करण्याची, माणसामध्ये विवेक जागवण्याची. आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत या कलेला एक सुंदर व्याख्येने मांडतं. ते म्हणजे आर्ट. आर्ट म्हणजे ए फॉर अ रोमॅन्स विथ ट्रुथ, दॅट इज आर्ट. म्हणजे कला हा सत्याचा शोध आहे, सत्य मांडण्याची भूमिका आहे. मुळात आज किती जण आहेत जे प्रश्न विचारत आहेत, आज किती जण आहेत जे प्रश्नांची उत्तरं देत आहेत. तर कला प्रश्न उभे करते, कला प्रश्न मांडते आणि प्रश्न विचारण्यासाठी मेंदूची मशागतही करते. सो ती जी जाणीव आहे, जो विवेक आहे, तो जागा करण्याचं काम कला करते. आणि त्याला सौंदर्यबोध जेव्हा येतो तर ती एक सुंदर दृष्टी होते. म्हणून कला सत्य, समग्र आणि सुंदर याचं एक समन्वय आहे. आणि असे विषय आम्ही यासाठी घेतो की आज माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्यासमोर खूप आव्हान आहे. जसं मी म्हटलं की आज प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही म्हटलं जातं. तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला तोंड बंद करा असं सांगितलं जातं. पण आम्ही नाटकाचे हे वेगवेगळे प्रयोग किंवा वेगवेगळे विषय यासाठीच आणतो की माणसांनी प्रश्न विचारावे, त्यासाठी उभं राहावं, त्यासाठी भूमिका घ्यावी. आणि आज हा प्रश्न आहेच ना की कोण जगतंय माणूस म्हणून. आज आपल्या समोर हा खूप मोठा प्रश्न आहे की खरंच आपण स्वतःला रिफ्लेक्ट करायला हवं की आपण माणूस म्हणून जगतोय का. कारण माणूस म्हणून जगण्याची जी पहिली पायरी असते, पहिली ओळख असते, ते म्हणजे विचार करणं. आणि हल्ली आपण विचार करणंच सोडून दिलंय. सो प्रत्येक नाटकातनं किंवा प्रत्येक आमच्या कला प्रस्तुतीतनं व्यक्तीला माणूस करण्याची प्रक्रिया आम्ही करत असतो. म्हणजेच काय की त्याने विचार करावं याकडे आमचा कल असतो. बरं, मला सांग की रंगभूमी हा लोकांचा आवाज बनू शकतो असं वाटतंय तुम्हाला? आहे. निश्चित. रंगभूमी म्हणजेच लोकांचा आवाज. ती बनणार ह्याच्याकडे या भविष्य काळात आपण जायचंच नाही. कारण मुळातच नाटकाचा जो आविष्कार झाला होता हा लोकांसाठी एक सजग आणि एक लोकांचा आवाज म्हणूनच रंगभूमीचा आविष्कार झालेला. नाट्यकला ही जनतेमध्ये चेतना पेटवण्यासाठी, जनतेचा आवाज बनण्यासाठी आणि एक विद्रोह निर्माण करण्यासाठी, की कोणतीही निर्माण प्रक्रिया जेव्हा होत असते तेव्हा त्याच्यासाठी विद्रोह गरजेचा असतो. त्यामुळे निर्माणासाठीच रंगभूमी ची सुरुवात झाली. पण अर्थात जेव्हा आपण निर्माण म्हणतो तेव्हा तिथे कुठेतरी चौकटीही एका बाजूला उभ्या असतात आणि मग जिथे व्यवस्था येते ती व्यवस्था रंगभूमीला एका चौकटीत अडकवते. म्हणजे आम्ही आता आमचं द अदर वर्ल्ड हे नाटक आम्ही प्रस्तुत करतोय आणि आम्ही पूर्ण भारतभर याचे प्रयोग घेऊन चाललोय. तर या नाटकामध्ये याचे जे लेखक दिग्दर्शक आहेत मंजुल भारद्वाज, ते नेहमी एक प्रश्न विचारतात की संशोधन किंवा शोध पूर्वीही होत होते. ज्या कुंभाराने माठ बनवला की ज्यात आज आपण थंड पाणी पितोय, तो प्रयोग करणारा किंवा तो शोध करणारा एक वैज्ञानिक नव्हता का? त्याची ती दृष्टी वैज्ञानिकाची नव्हती का? म्हणजे आज मोठमोठाले शोध लावणारे, निसर्गाचा विनाश करणारे हेच वैज्ञानिक आहेत का? असे अनेक प्रश्न. सो बेसिकली आम्ही जेव्हा नाटक किंवा कला थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या सिद्धांतामध्ये पाहतो तर आम्ही नेहमी म्हणतो की कुठलीही व्यवस्था ही माणसाला राहण्यासाठी कायदे देईल, नियमावली देईल किंवा एक डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट देईल, पण ती तिथे राहणाऱ्या माणसाला माणूस नाही करू शकत. आणि जेव्हा माणसाला माणूस करायचा आहे तेव्हा कलेचा तो जो अंग आहे की मी जसं म्हटलं की कलात्मक बोध, सौंदर्यबोध आणि विवेक याचा
याची भूमिका समजणं गरजेचं आहे. आणि आम्ही रंगकर्मी या सगळ्या आयामांना पाहतो, जगतो, त्याला स्वतःमध्ये आत्मसात करतो आणि मग आम्ही लोकांशी संवाद साधतो. म्हणून नाटक हा सत्याचा आरसा आहे. जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की रंगभूमी आवाज होईल का, तर मुळात ती आवाज आहे. त्या आवाजाला चेतना देण्याची गरज आहे, दृष्टी देण्याची गरज आहे. कलाकाराचं मूळच आहे की त्यांनी प्रश्न विचारणं, आणि ते प्रश्न ते प्रत्येक वेळेस सत्तेला, व्यवस्थेला विचारत असतात, अगदी आधी काळापासून. पण सत्तेने कलाकाराची हीच ताकद ओळखली आणि त्याला राजाश्रित करून टाकलं. सत्ता नेहमी कलाकाराला घाबरते, भीते, आणि म्हणून कलाकाराला राजाश्रित करणं आलं. त्याला सांस्कृतिक अनुदान या नावाखाली अनुदान देण्यात आलं, नोबेल प्राइजेस देण्यात आले, त्याला पुरस्कृत करण्यात आलं. होतं काय की कलाकाराची जी प्रश्न विचारण्याची जी ताकद आहे, ते जे बळ आहे, त्यालाच मुळात कट केलं. आणि म्हणूनच आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे कलाकार म्हणून आम्ही काय केलं की आम्ही कोणत्याच कुबड्या न वापरता आम्ही खरे जे आमची जी ताकद आहे ती म्हणजे आमचे प्रेक्षक, त्या प्रेक्षकांना आम्ही जोडलं. आज नाटक हे केवळ आमचं नाहीये, तर नाटक आमच्या प्रेक्षकांचंही झालेलं आहे. म्हणून ते थिएटर ऑफ रेलेव्हन्स आहे की जिथे आपण एकमेकांशी रेलेव्हंट होऊया. मला सांग की आता जसं तू म्हटलंस की आम्ही प्रेक्षकांना जोडलं, तर तुमच्या नाटकाचे प्रयोग झाले की प्रेक्षक तुम्हाला येऊन भेटतात, काय बोलतात, म्हणजे या मुद्द्यांवरती काय चर्चा करतात? खरं तर जेव्हा प्रेक्षक म्हणजे या नाटकांच्या प्रस्तुतीमध्ये एक संपूर्ण आम्ही बरेच व्यवस्थागत परिवर्तन केले. ते म्हणजे असं, सगळ्यात पहिले आम्ही प्रोड्युसरला जोडणं बंद केलं. आम्ही विदाऊट प्रोड्युसर्स उभे राहिलो. दुसरं, आम्ही हे सरकारकडनं जे अनुदान मिळतं किंवा कल्चरल ग्रांट येतं तेही आम्ही कधी स्वीकारलं नाही, कारण आम्ही प्रत्येक वेळेस सिस्टमला प्रश्न विचारत आलोय प्रत्येक नाटकातनं. कोणत्याही स्पॉन्सरशिप्स शिवाय आम्ही नाटकांचे प्रयोग केले, कारण तत्व स्पष्ट आहे प्रियंका. जेव्हा आपण एका गोष्टीचा विरोध करतोय, जसं फॉर एक्झाम्पल आपण दारूबंदीचा विरोध करतोय आणि त्याच्या विरोधात आपण एक नाटक घेऊन येतोय, तर आपण ती गोष्ट विकणाऱ्या कंपनीकडे आपण स्पॉन्सरशिप मागायला जाऊ का? सो हे जे एक तत्व स्पष्ट होत गेले आणि याने मग आम्ही प्रेक्षकांना जोडलं. प्रेक्षकांना आम्ही संकल्पनेसोबत जोडलं आणि अर्थात प्रेक्षक नाटक पाहायला आले. पण ते नाटक पाहिल्यानंतर ते घरी नाही गेले, तर नाटक पाहिल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आम्ही रंगभूमी वरतून खाली उतरतो, प्रेक्षकांमध्ये उतरतो आणि त्यांना म्हणतो की आता तुम्ही सादर करा, आम्ही ऐकणार. कारण हा जो संवादाची जी पूर्ण प्रक्रिया आहे, हे जे सर्कल आहे, ज्यामध्ये आम्ही तर एक रंगभूमीवरती एक विषय घेऊन येतो, पण ते विषय समाजामध्ये कुठे रुजलाय याची भूमिका प्रेक्षक बाहेर घेऊन जातात. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच आपली एक भूमिका मांडतात, तिथे आमच्यासोबत शेअर करतात. जसं मला हे सांगायला खूप आवडेल की जेव्हा 2013ला युरोपला एक ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर हे तुमचे नाटक, प्रयोग युरोपला पण येस, झालेले आहेत. तर इनफॅक्ट या नाटकाचा प्रयोग आपण प्रेमियर त्याचं युरोपला केलं होतं, काय द अदर बोलते? वर्ल्ड. हो. सो ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर हे नाटक सुद्धा मंजुल सरांनीच लिहिलं. तर ते त्या नाटकाची संकल्पना आहे की पाणीचं खासगीकरणाच्या विरोधात हे नाटक होतं. पाणी म्हणजे वॉटर इज नोबडीज प्रायव्हेट प्रॉपर्टी, वॉटर इज आवर बर्थ राईट, आणि ते आपल्याला शुद्ध मिळायलाच हवं प्रत्येक नागरिकाला. म्हणजे की शुद्ध पाणी हा प्रत्येक प्रत्येकाचा नागरिकाचा हक्क अधिकार आहे. करेक्ट. तर त्याविषयी हे नाटक युरोपमध्ये सादर झालं. तिथल्या लोकांनी ते नाटक पाहिलं, कसा जर्मन्सने. प्रतिसाद होता? तेच आणि झालं हे की तिथले मेयर हे नाटक पाहायला आले होते. सो हे नाटक पाहिल्यानंतर तिथल्या लोकांनी एक आंदोलन पुकारलं आणि फ्रेंच मल्टीनॅशनल कंपनीला स्प्रिंग वॉटर प्रायव्हेटाईज करण्यापासून रोखलं, थांबवलं. खूप छान. सो हे तर झालं इंटरनॅशनल अनुभव. एक इथलाच भारतातलाच अनुभव की आम्ही जेव्हा पॉलिटिक्स किंवा राजगती हे नाटक आहे जे पॉलिटिक्सवरती भाष्य करतं बरं. आणि सांगतं की पॉलिटिक्स इज अ प्युअर पायस प्रोसेस, तर त्या नाटकाने जनतेला आपल्या मालक असण्याचा म्हणजे संवैधानिक मालक असण्याचा अधिकार किंवा ती जाणीव त्यांच्यात रुजवली.
आणि मुळात म्हणजे पॉलिटिक्स इज डर्टी या माइंडसेटला खोडून काढलं. अच्छा, या नाटकाने ते खोड येस. सो अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो, प्रेक्षकांना जागवतो. प्रेक्षकांच्या मेंदूमध्ये ती एक ठिणगी पेटली ना, की मला या नाटकातनं काय मिळतंय. जसं आता अदरवर्ल्ड हे नाटक आहे. मी इथे खरंच प्रेक्षकांना प्रश्न विचारते, मोकळा श्वास घेणं आपला अधिकार नाहीये का? शुद्ध पाणी पिणं आपला अधिकार नाहीये का? किंवा रसायनमुक्त अन्न खाणं हे आपल्या हक्कात नाही बसत का? या 3 आपल्या जगण्याच्या मूलभूत गोष्टी आहेत आणि याचसाठी आपण कमवतोय, नोकरी करतोय, धावपळ करतोय, अगदी रक्ताचं पाणी करतोय. पण त्यासाठी जी आपली पद्धत आहे, की अक्षरशः मी बघते लोकल ट्रेन्समध्ये जी गर्दी आहे, आपण खरंच पशुपेक्षाही खूप खालच्या दर्जाची अवस्था झाली आहे आपली. कुठे आहे माणूस म्हणून जगण्याचा सन्मान? आज आपण बाहेर गेलो, या स्टुडिओच्या बाहेर आम्ही गेल्यानंतर मोकळ्या ह्याच्याने आपण श्वास घेऊ शकतो का? का आपल्याला मास्क आणि स्टोल्स लावून फिरावं लागतं? सो हे सगळे प्रश्न आहेत ना आज आपल्या समोर. आज पाणी विकत घ्यावं लागतंय आपल्याला. शुद्ध मिनरल वॉटर आपल्याला विकत घ्यावी लागते, विच इज ऍक्च्युअली आवर बर्थ राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती हे नाटक भाष्य करतं, की कुठे आहेत ते बेसिक अधिकार जे आपल्याला प्रकृतीकडनं मोफत मिळत होते आणि अबंडन्समध्ये मिळत होते. त्याला काही लिमिट नव्हती. आणि आज आपण आपल्याच जगण्याला एक लिमिट ठेवलेली आहे आणि खरंच आहे आपण आपला विध्वंस काळ रचतोय विकासाच्या नावाखाली. याला मी हेच सांगेन की माणसाचा एक समज किंवा एक भ्रम झालाय की तो सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, सगळंच. म्हणजे आज तुम्ही पहा की आज माणूस वस्तू विकत घेतोय, जगणं विकत घेतोय, मतं विकली जात आहेत, अधिकार विकले जात आहेत, अगदी नेतेही विकले जात आहेत. सो सगळं खरेदी विक्री केलं जात आहे. आणि ह्या सगळ्या खरेदी विक्रीच्या मुळाशी आहे ते म्हणजे जागतिकीकरण. आणि जागतिकीकरणाने काय केलं? जागतिकीकरणाने सर्वात पहिलं काम केलं की पैसा मोठा केला. मानवी मूल्य, नागरिकांचे हक्क, आपले अधिकार सगळं बाजूला ठेवलं आणि पैसा, खरेदी विक्री मोठी केली. आणि त्याला एक सुंदर नाव दिलं की सगळं जग एक व्हावं, हे संकल्पना दिली. पण त्याने काय झालं की त्या संकल्पनेचा हा विचार एवढा चांगला होता, पण हेतू चांगला नव्हता. हेतू असा होता की माणसाने समान नाही तर माणसाने वस्तू व्हावं. आणि आज सगळी माणसं, इव्हन आपण सगळेच खरेदी विक्रीची वस्तू झालोय. आज जग हाताशी आलंय, तुम्हाला हालचाल करण्याचीही गरज नाही, सगळं तुमच्या दाराशी येईल, तुम्ही विचार कराल ते मोबाईलमध्ये दिसेल. सो सगळं इतकं प्रॉमिनंटली वाढत गेलंय आणि कुठेतरी हा माणूस विचार करणं बंद केलंय. मग तुम्ही बघा, सगळ्या नीती ज्या जनकल्याणाच्या होत्या, निसर्गाच्या होत्या, माणसाला, माणूसपणाला वाढवणाऱ्या होत्या, त्या हळूहळू बदलत गेल्या. आणि आज विकासाची परिणिती ही झाली आहे की आज आपण आपल्याच पंचतत्वांच्या विरोधात युद्ध छेडलेलं आहे. आणि त्याला वाटायला लागलंय, म्हणजे माणसाला हे वाटायला लागलंय की आज मी 5 तत्वांनाही स्वतःच्या ताब्यात घेईन, त्याच्यावर अधिकार मिळवेन आणि या पृथ्वीला संपून टाकेन. आणि तसंच होतंय. ओझोनची लेयर फाटत चाललेली आहे. कधीतरी कोणे एकेकाळी भूकंपाच्या, सुनामीच्या, वादळाच्या गोष्टी आपण ऐकत होतो, त्या आज दर दिवसाला, दर क्षणाला घडतायत. पर्यावरणाचा ऱ्हास होते. एक्झॅक्टली. मुंबई दर क्षणाला पाण्याखाली जाते, इंचाने, दर क्षणाला. आज तुम्ही बघा, आफ्टर कोविड प्रत्येकाला साथीचे रोग आहेत. खोकला आहे, सर्दी आहे, डोळ्यातून पाणी येणं आहे, श्वास घेता येत नाहीये. आज तुम्ही रस्त्यावर उतरले, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी स्वतः विचार करावा, आपल्या गाड्या रस्त्यावरून चालतात का त्या रांगतात? मग हा कुठला विकास आहे? आपण नेमकं कुठल्या दिशेने चाललोय? आज फ्लायओव्हर होत आहेत, स्कायस्केपर्स होत आहेत, हायवेज होत आहेत. का? तर वेळ वाचावा, सुखकर व्हावं. पण खरंच सुखकर होत आहे का? मला आठवतं की लहानपणी आम्ही दुतर्फा झाडी असायची आणि रस्ता असायचा, डांबरी रस्ता असायचा. आम्ही त्याच्यावरनं चालायचो, गार वाटायचं, एसीची गरज नसायची, खिडक्या उघड्या ठेवल्या तरी चालेल, धूळ नसायची, ऑक्सिजन घेत होतो आपण आणि एक सुंदर निसर्गासोबत जगत होतो. पण आज हायवे बांधण्यासाठी, स्कायवेज बांधण्यासाठी पहिली कुऱ्हाड चालते ती झाडांवर. आणि त्याचा परिणाम वाढलेलं तापमान, रस्ते तापतात, त्या तापणाऱ्या रस्त्यांवर जेव्हा या गाड्या चालतात मोठमोठ्या, त्यांचे टायर फुटतात
ऍक्सिडेंट्स होतात, आग लागते. सो हे विकास नाही आहे. आपण भ्रम तयार केलाय की इट इज अ डेव्हलपमेंट. पण तुम्ही बघा, एसीत राहणारा माणसाचं आरोग्य, तो मल्टीविटॅमिन्स खाऊन जगतो. अन्न चांगलं मिळत नाहीये, आपण शरीराला पोषण मिळावं म्हणून बाहेरचं विकत घेतो. केस छान राहावे म्हणून काहीतरी विटॅमिन्स घेतो. पोटात स्वच्छता राहावी म्हणून काहीतरी लिक्विड घेतो. सो एव्हरी टाइम वी आर कन्झ्युमिंग, आपण जगत नाही आहोत. आपण असं म्हणू शकतो का की म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे है ना, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी तयार होत आहेत, इमारती तयार होत आहेत, पण त्याच्यामध्ये जो राहणारा जो नागरिक आहे त्याचा श्वास कमकुवत होत चाललेला आहे. अर्थात. आणि मुळात म्हणजे आपण हा जो एक शब्द उच्चारतो डेव्हलपमेंट, याचा याचा अर्थच पोहोचत नाहीये ऍक्च्युली. याची व्याख्या काय आहे, याचा अर्थ काय आहे, याच्या मागे नेमकं कोणाचं डेव्हलपमेंट होत आहे आणि कोण रसातळाला जात आहे, याची एक पडताळणी करायला नको का आपल्याला एक नागरिक म्हणून? कारण जेव्हा आपण म्हणतो की विकास व्हावा, सगळ्यांचा विकास व्हायला हवा, हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यांचा व्हायला हवा ना. आपण हे जेव्हा पर्टिक्युलर लोकांचा हा एक्झॅक्टली, जेव्हा मी समाजात वावरते तेव्हा टॉवर्स मध्ये राहणारे व्यक्ती ज्यांच्या घरात 10 नळं आहेत आणि 24 तास पाणी येतं, आणि त्याच्या समोर करोडोच्या ह्याच्यात वस्ती असते आणि त्या वस्तीमध्ये एकच नळ असतं आणि त्याला एकच तास पाणी कसं काय येतं बरं? इथे स्वच्छता आणि सगळ्या सुखसोयी अगदी टिपेला असतात आणि इथे गटाराखाली नाल्याजवळ कसे काय राहू शकतात माणसं? त्या दुर्गंधीमध्ये त्यांना ब्रीदिंग प्रॉब्लेम्स होत नसतील का? शिक्षण म्हणा, अधिकार म्हणा, स्वच्छता म्हणा, मूलभूत गोष्टी म्हणा, त्या सगळ्यांमध्ये आज असमानता आहे, सगळ्यांमध्ये गुलामगिरी आहे. आणि मग नंतर आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, सगळं जग माझं कुटुंब आहे. सो ही हिपोक्रसी आहे ना, या हिपोक्रसीला स्वच्छ करण्यासाठी द अदर वर्ल्ड हे नाटक प्रेरित करतं की आपण हिपोक्रेट नको होऊया, आपण कृत्रिम नको होऊया, आपण सगळेजण निसर्गाचा भाग आहोत. जेव्हा निसर्ग आपल्यामध्ये भेद करत नाही, तो हे जेव्हा बघत नाही की ही स्त्री आहे का पुरुष आहे, हा कुठल्या धर्माचा आहे का, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, हा शिक्षित आहे का, हा अडाणी आहे का, हा फुटपाथवरती झोपतो का महालात राहतो, हे जेव्हा निसर्ग आपल्यामध्ये भेद करत नाहीये, तो प्रत्येकाला ऑक्सिजनच देतोय, तर इथे आपली एक मानवाची एक नैतिक जबाबदारी आहे की आपण त्या निसर्गासाठी एक पाऊल पुढे येऊया आणि सगळं काही विसरून आपण आधी माणूस आहोत या ओळखीने, या आयडेंटिटीने आपण एकत्र येऊया, निसर्गाला वाचवूया. आणि मुळात म्हणजे निसर्गाला म्हणजे झाडं, फुलं, पानं हे तर वाचतीलच, पण पहिले आपल्या मेंदूतल्या मातीला तर वाचवूया. आपल्या मेंदूत एक झाड रुजवूया, आपल्या मेंदूत एक बी रुजवूया, आपल्यातलं जे शुद्धता आहे, जी सात्विकता आहे ती आपण जोपासूया. कारण पंचतत्व जेव्हा आपण म्हणतो, दोज आर द क्रिएटर्स, त्याच्यामुळेच आपण निर्माण झालेलो आहोत आणि याच्याशी युद्ध करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये. बरं मला सांग की हे जे नाटक आहे द अदर वर्ल्ड, तर हे लेखकाला का लिहावं असं वाटलं? द अदर वर्ल्ड हे नाटक मुळात या नावातच आहे की एक वेगळं विश्व. संपूर्ण विश्व हे 3 भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. एक फर्स्ट वर्ल्ड आहे, ज्या फर्स्ट वर्ल्डला काही अदृश्य लोक आहेत जे राज्य करतायत आणि ते फारच मला वाटतं 2% पेक्षा पण कमी लोक आहेत ज्यांच्याकडे सगळी संसाधनं आहेत आणि ते संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करतायत. सेकंड वर्ल्ड जे आहे ते हा नोकरदार वर्ग आहे जो या फर्स्ट वर्ल्डला पोचतोय किंवा मी म्हणेन त्यांच्यामुळे हे फर्स्ट वर्ल्ड जगतंय. थर्ड वर्ल्ड जे आहे हे मूलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष करतायत. आणि जे लेखक आहेत मंजुल भारद्वाज, ते त्यांची जी दृष्टी आहे संपूर्ण जगाला पाहण्याची ती इतकी सुंदर आहे की कलेतनं आपण माणसाला माणूस करू शकतो. एक दुसरी कला ही एकमेव प्रक्रिया आहे जी या संपूर्ण विश्वाला मानवीय आणि सुंदर बनवेल. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की मानवीय बनवेल, तेव्हा प्रत्येक जण माणूस म्हणून जगण्यासाठी कसा प्रेरित होईल यामध्ये मंजुल सर विश्वास ठेवतात. आणि एक लेखक काय करू शकतो आपल्या लेखणीने की तो प्रत्येकाच्या मेंदूत विचाराचं एक ठिणगी पेटवू शकतो. आणि निसर्गच आहे
जो प्रत्येकाला समान पाहतो, समानतेने, समतेने पाहतो, न्यायिक दृष्टीने पाहतो. तर जिथे आज सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जात आहेत, प्रॉडक्ट होत चाललेले आहेत, यूज अँड थ्रोचं कल्चर जिथे आलेलं आहे, तिथे व्हॅल्यूज, मॉरल्स आणि एक सात्विकता, एक माणूस म्हणून जगणं किती इम्पॉर्टंट आहे हे या नाटकात मांडतायत सर. त्यामुळे मला वाटतं की लेखकाला ही गरज वाटली असावी. बरं, मला सांगा की या नाटकामध्ये ना की सगळ्या महिला आहेत, हो ना? येस. तर काय म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? याचं खरं म्हणजे गंमत किंवा मजा ही आहे की क्रिएटर्स आपण सगळेच क्रिएटर आहोत. बरोबर, आजकाल आणि सगळेच क्रिएटर्स आहेत, हो ना? येस येस. आणि सरांनी आमच्या समोर क्रिएटर्सची एक नवीन दृष्टी दिली, ती म्हणजे कल्चरल क्रिएटर्स, सांस्कृतिक सृजनकार. आणि ते नेहमी म्हणतात की जेव्हा जगात एक बदल किंवा एक पुढाकार घ्यायचा असतो, तर तेव्हा महिला नेहमी अग्रेसर असतात बरं. आणि त्या पुढाकारासाठी प्रेरित असतात नेहमीच. आणि त्या दृष्टीने आम्ही जेव्हा कनेक्ट झालो, आम्ही टिपिकल एक थिएटर करणारी टीम आधी होतं, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातनं आम्ही आलो होतो आणि नाटक करायचं, बस एवढंच वेळ आमच्या डोक्यात होतं. पण नाटक का करायचं, कशासाठी करायचं, त्यामागे काय हेतू असावा, हे हळूहळू समजायला लागलो, शिकायला लागलो आणि त्या जाणीवा डेव्हलप व्हायला लागल्या. आणि मग एक 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 करून आम्ही कनेक्ट होत गेलो. तर सर्वात पहिली जी व्यक्ती कनेक्ट झाली ती म्हणजे अश्विनी नांदेडकर, आमची रंगकर्मी, आमची टीम लीडर. आणि ती जशी कनेक्ट झाली तर तिने ते सुरक्षित वातावरण आम्हाला दिलं. कारण प्रत्येक व्यक्तीला ना जगण्यासाठी एक जमीन हवी असते, पण ती जमीन तितकीच सुरक्षित असावी असं तिला नेहमी वाटत असतं. आणि आम्हाला ती सुरक्षितता तिथे अनुभवायला मिळाली, जगायला मिळाली आणि आम्ही मग सगळेजण कनेक्ट झालो. त्यामुळे प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला या टीमशी कनेक्ट झाली. अरे इथे एक असं वातावरण आहे, इनफॅक्ट जिथे म्हटलं जातं की 4 चौघी एकत्र आल्या तर त्या गॉसिपच करतात किंवा त्या काहीतरी टिपिकल बायकांसारखंच वागतात, तर इथे तसं नाही होत. तो भाग नव्हता इथे. नाही, अजिबात नाही. हम्म. आणि त्यामुळे मग इथे क्रिएटिव्हिटी आहे, इथे जगणं आहे, इथे मोकळेपणा आहे, स्वच्छंदता आहे. त्यामुळे प्रत्येकजण जोडलं गेलं. आणि विशेष म्हणजे एक म्हणतात ना की महिलेच्या पलीकडे जेव्हा माणूस म्हणून तिला पाहिलं जातं तेव्हा निश्चित ती ग्रो होते. तर थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या प्रक्रियेमध्ये आणि अश्विनी सोबत आमचा संपर्क झाला, मग तिने ती टीम बिल्ड केली. तर या प्रयोगागणिक प्रयोग ना आमची एक म्हणतात ना शरीरापलीकडे जे एक माणूस म्हणून असण्याचं जे एक व्यक्तिमत्व आहे, अस्तित्व आहे, ते खूप शार्प आणि खूप ग्लो होत गेलं. आणि प्रत्येकीला वाटतं, प्रत्येक महिलेला वाटतं की मला माझ्या शरीरापलीकडे एक ओळख असावी, जसं तू म्हटलंस आता की एक माणूस म्हणून माणूस म्हणून Yes, ओळख असावी. yes. आणि ती आम्हाला या थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या प्रक्रियेत मिळाली. आणि म्हणून हे 22 जणी म्हणजे म्हणतात ना एकानंतर एक ती जोडत गेलो आम्ही एकमेकींना आणि आता ही टीम आहे. जेव्हा आपण म्हणतो की आपण रंगकर्मी आहोत, तर इथेही ही प्रोसेस थिएटर ऑफ रेलेव्हन्सची की एक रंगकर्मीची एक नवीन व्याख्या काय आहे. रंग म्हणजे विचार. जसं कोणताही रंग, लाल रंग काय सांगतो, प्रेम, धोका, क्रांती. निळा रंग म्हणजे शोध. पिवळा रंग म्हणजे खुशहाली, आपण ज्याला म्हणतो ब्राईटनेस, हॅपीनेस. तसंच सफेद रंग आहे तो शांतीचं प्रतीक आहे. तर प्रत्येक रंगाचा आपला एक स्वतंत्र विचार आहे आणि त्या विचारांचं कर्म करणं म्हणजे रंगकर्म. तर माझं सगळ्या कलाकारांना आणि रंगकर्मींना हेच आव्हान असेल की कुठल्या एका रंगाचं होऊ देऊ नका स्वतःला, त्याचा चेहरा होऊ नका. आपण रंगकर्मी आहोत तर आपल्या सगळ्या रंगांना समाविष्ट करून, त्या विचारांना समाविष्ट करून आपण कर्म करत राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि हीच आपली एक म्हणता येईल अकाउंटेबिलिटी आहे. जसं आता एक आहे की आम्ही पॉलिटिक्स, ही एक पायस प्रोसेस आहे. पाण्याचं ही सांगितलंस तू. येस, हे राजगती हे नाटक आम्ही पोहोचवलं. त्यानंतर पाण्याच्या खासगीकरणाच्या विरोधात नाटक होतं ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर. आता पर्यावरणावरती एक्सक्लुझिव्हली हे नाटक आहे द डॉट 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 अदर वर्ल्ड. नंतर माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा जो एक संघर्ष आहे किंवा लढा आहे
त्यामध्ये नाटक आहे गर्भ. विशेष कलाकारांवरती एक नाटक आहे. जे कलाकार आता बाजारीकरणाच्या चक्रात इतके अडकले आहेत, कला आणि कलाकार दोघंही, की कला विकली जाते. ऍक्च्युली ती सुरुवात माझी, म्हणजे मी या नाटकापासूनच सुरुवात केली, अनहद नाद, अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स, की कला ही कुठली प्रॉडक्ट नाहीये आणि कलाकार हे कोणतेही विकले जाणारे ह्या बाजारात शोपीस म्हणून सादर केले जाणारे कुठले प्रॉडक्ट्स नाही आहेत. तर या बाजारीकरणाच्या चक्रतनं काढणारं हे नाटक आहे आणि कला एक उन्मुक्त प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनहद नाद आपण जेव्हा म्हणतो, की एक असा आवाज असतो जो कधीच आपण ऐकत नाही किंवा त्याला ऐकूनही दुर्लक्षित करतो. तर तो पहिला आवाज आहे निसर्गाचा आणि दुसरा आवाज आहे आपल्या अंतर्मनाचा. आणि आपला अंतर्मन हे आपल्याला नेहमी सत्य सांगत असतं, ते नेहमी आपल्याला बजावत असतं, पण आपण तोच आवाज दुर्लक्षित करतो आणि एका केऑटिक, एका गोंधळात आपण इतके व्यस्त होऊन जातो की मग आपल्याला कुठेतरी पछतावा होतं की नाही, आपण ते ऐकायला हवं होतं, माझ्या मनाने मला सांगितलं होतं. आणि ह्या विषयी आम्ही ते नाटक पुढे आणलं आणि या नाटकानेच संपूर्ण मराठी रंगभूमीचा कायापालट केला. तो असा की पहिल्यांदा असं एक नाटक सादर झालं मराठी रंगभूमीवर जे विदाऊट प्रोड्युसर होतं, विदाऊट प्रोड्युसर. आणि त्यानंतर तर आम्ही पूर्ण मालिकाच सुरू केली. मग त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 25 एक नाटकांमध्ये भाग घेतला आणि पूर्णतः प्रेक्षकांच्या सहभागितेवरती आणि त्यांच्या सहयोगाने आम्ही उभे राहिलो. आमचं लोकशास्त्र सावित्री हे एक नाटक आहे जे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलंय. आणि त्या नाटकामध्ये आम्ही थोडक्यात हेच म्हणतो की एका सावित्रीने करोडो महिलांना शिकवलं, पण आज करोडो जणी शिकलेल्या असूनही एक सावित्री नाही घडू शकली आहे. आणि ते का याचा शोध घेणारं ते नाटक आहे. दुसरं आमचं गोधडी म्हणून नाटक आहे जे वर्णव्यवस्थेवर प्रश्न उचलतं. आपली नेमकी संस्कृती कोणती याचा शोध घेतं. सम्राट अशोक आमचं नाटक आहे. सध्या आम्ही जागर संविधानाचा, संविधानिक मूल्य काय आहेत, संविधान का महत्त्वाचं आहे यावर आम्ही ते नाटक प्रस्तुत करत आहोत. शिवाय चाइल्ड सेक्शुअल अब्युजमेंट, महिलांचे हक्क, जगणं, निसर्ग, प्रकृती, न्याय या सगळ्याच विषयांवर आमचे वेगवेगळे विषय आहेत. पत्रकारांसाठी आमचं एक विशेष नाटक आहे चौथा स्तंभ. तर ते हिंदीत आहे आणि आम्ही हिंदी, इंग्रजी, मराठी विचारायचं होतं की कसे, म्हणजे की हिंदी, मराठी, इंग्लिश असे तिन्ही भाषांमध्ये आम्ही प्रयोग करतो. संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर युरोपातही आमचे प्रयोग होत असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जसं आम्ही आता म्हटलं की केवळ आणि केवळ प्रेक्षकांचा सहयोग आणि सहभागातून आम्ही उभे राहतो. आम्ही कोणाचंही सपोर्ट घेत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीकडनं स्पॉन्सरशिप, फंडिंग, डोनेशन स्वीकारत नाही. अशा पद्धतीने ही एकमेव टीम आहे नाटक करणारी भारतामध्ये जी जनसहभाग आणि सहयोगाने उभी आहे. आणि हा रंगभूमीवरचा एक खूप मोठा माइलस्टोन आहे की जिथे प्रत्येक कलाकाराला एक कलाकार म्हणून जगावं वाटतं, स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या मनाने जगावं वाटतं, पण केवळ तुटपुंजे पैसे किंवा आर्थिक म्हणतात ना स्वायत्तता नाही म्हणून कोणावर तरी डिपेंड राहावं लागतं. तर हे सगळं मोडीत काढून आम्ही अशा पद्धतीने स्वतःचा मार्ग रचत आहोत ज्यावर येणारे नवे कलाकार, येणारी पुढची पिढी चालू शकेल. आपण आता इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद, तुम्ही दोघी इथे आलात. थँक्यू.